एसआयटीकडनं समन्स बजावल्यानंतर आता रुपाली चाकणकर यांची महत्त्वाची मागणी आहे। राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी नाशिक पोलीस अकॅडमी येथे सुरू असलेल्या स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीमला चौकशीला सामोरं जाण्यास नकार दिलाय। नाशिकमध्ये येण्यास रुपाली चाकणकरांचा हा नकार आहे। महिला असल्यामुळे आणि प्रवासात वेळ जात असल्यामुळे नाशिकला येण्यास असमर्थता त्यांनी दर्शवलेली आहे। त्यामुळे एसआयटी चौकशीला सामोरं जाण्यासाठी चाकणकरांनी हा नकार दिलेला आहे आणि महिला असल्यामुळे प्रवासात वेळ जातो असं कारण इथे चाकणकरांनी दिलेलं आहे। एकीकडे एसआयटीकडनं समन्स बजावण्यात आलेला आहे रुपाली चाकणकर यांना आणि अर्थातच त्यांची चौकशी देखील होणार आहे। मात्र चाकणकर यांनी नाशिक पोलीस अकॅडमी इथे सुरू असलेल्या एसआयटी चौकशीला सामोरं जाण्यास नकार दिला। एकीकडे विरोधकांनी जोरदार पद्धतीने इतकंच काय तर स्वपक्षीयांमधीलही अनेकांनी त्यांच्या चौकशीची मागणी केलेली होती आणि त्यांना सह आरोपी करावं अशी देखील मागणी जोर धरतीये आणि त्यातच एसआयटी चौकशीला मात्र सामोरं जाण्यास चाकणकर यांनी नकार दिलाय। नाशिकमध्ये जाण्यास असमर्थता दर्शवलेली आहे आणि त्यातच त्यांनी कारण दिलंय की महिला आहे आणि त्यातच प्रवासात वेळ जातो आणि त्यामुळे नाशिकला येणं शक्य नाहीये आणि असं म्हणत त्यांनी आपली असमर्थता स्पष्ट केली आहे। पुण्याहून नाशिकला जाणं याबद्दल त्यांनी हे भाष्य केलेलं आहे आणि प्रवासात वेळ जातो असं कारण चाकणकरांनी दिलेलं आहे। त्यामुळे एसआयटी आता नेमकं काय करतं हे पाहणं गरजेचं असणार आहे। या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी यशपाल सोनकांबळे यांच्याकडनं। यशपाल, काय स्वरूपात चाकणकरांनी दिलेलं हे कारण आणि आता एसआयटीची पुढची नेमकी पावलं काय असू शकतात? प्रज्ञा, नक्कीच धक्कादायक अशी मागणी रुपाली चाकणकरांनी केलेली आहे। एसआयटी कडून जेव्हा समन्स बजावण्यात आलं तेव्हा त्यांना नाशिक येथे हजर राहण्यास सांगितलं होतं, परंतु रुपाली चाकणकर यांच्या म्हणजे आपण संपर्कात राहण्याचा प्रयत्न केला, परंतु सूत्रांनी असं सांगितलं की त्या नाशिकला गेलेल्या आहेत कालपासून। परंतु नाशिक पोलीस अकॅडमी येथे स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीम कडून जी चौकशी सुरू आहे ती चौकशी नाशिकमध्ये न होता ती पुणे किंवा मुंबईला करावी अशी त्यांची मागणी आहे। आणि त्यांनी कारण जे सांगितलेलं आहे ते हास्यास्पद आहे। ते म्हणतात मी महिला आहे आणि प्रवासासाठी जो लागणारा वेळ आहे याचा विचार करून नाशिकमध्ये मला बोलवण्यात येऊ नये आणि चौकशीसाठी मी पुणे किंवा मुंबईला तयार आहे अशा पद्धतीचं त्यांनी हे केलेलं आहे। परंतु एसआयटीच्या ज्या म्हणजे एकूणच रुपाली चाकणकर यांनी नकार दिलेला आहे नाशिकला येण्यासाठी। रुपाली चाकणकर यांच्या निवासस्थानी आपण जाण्याचा प्रयत्न केला परंतु तिथे त्या नाहीयेत, परंतु एसआयटी कडून काही मुद्द्यांची चौकशी त्यांच्याकडून होणं अपेक्षित आहे। त्यातले सगळ्यात महत्वाचा म्हणजे भोंदू बाबा कॅप्टन खरात यांच्याशी त्यांची किती वर्षापासून ओळख आहे, किती वर्षापासून त्या संपर्कात होत्या। राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदावर असताना त्यांनी कार्यालयाचा आणि पदाचा दुरुपयोग करून कोणकोणते लाभ त्यांना मिळवून दिले, म्हणजे प्रॉफिट ऑफ ऑफिसचा देखील मुद्दा जो आहे तो एसआयटीने घेतलेला आहे। त्या संदर्भात चौकशी करायची आहे। कॅप्टन खरातने स्थावर आणि जंगम मालमत्ता जी मिळवली त्यात प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे काही संबंध होता का? कॅप्टन खरातच्या काही कंपन्या आहेत त्यांच्याशी काही संबंध आहे का? त्यांचा जो सीए आहे ललित पोकळे यांच्या संपर्कात चाकणकर सातत्याने असल्याचा आरोप केला जातो। तर शिवानिका जी संस्था आहे त्याला 40 किलोमीटरची ती जलवाहिनी टाकली होती जलसंपदा विभागाकडून, जी पाणी आरक्षित करून धरणाचं पाणी दिलं होतं। त्या संदर्भामध्ये चाकणकरांची भूमिका काही होती का किंवा त्यांनी काही मदत केली का? आणि ललित पोकळे जो आहे सीए तो आयपीओ इनिशियल पब्लिक ऑफरिंग आणणार होता खरातच्या शेअर मार्केटमध्ये, तर त्यामध्ये सुद्धा चाकणकर प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे सहभागी होत्या का? किंवा आजी माजी मंत्री असतील, आमदार खासदार प्रशासकीय अधिकारी यांचा काळा पैसा पांढरा करण्यासाठी थोडंसं तुम्हाला थांबवते। अंजली दमानिया सध्या आपल्या सोबत आहेत, सामाजिक कार्यकर्त्या। अंजली, जी कारण दिलेलं आहे चाकणकरांनी ते थोडंसं धक्कादायक आहे की महिला असल्यामुळे प्रवासात वेळ जातो आणि असमर्थता दर्शवली त्यांनी एसआयटी चौकशीसाठी, तुमची प्रतिक्रिया? समन्स देऊन सुद्धा जर त्या जात नसतील तर हे अतिशय चुकीचं होतंय असं मला वाटतं। आणि एवढंच नाही तर यांना 100 वेळा याच्या आधी त्या तिथे जायच्या, तिथनं भाषणं, तिथले व्हिडिओ, तिथलं रेकॉर्डिंग सगळं आपण बघितलंय। आणि तेव्हा जायला त्यांना वेळ होता, तेव्हा त्या महिला नव्हत्या का? तेव्हा जायला वेळ कुठून काढला? प्रवास तिथे आधीही त्यांनी अनेकदा केला होता। अगदी केक खातानाचे व्हिडिओ बघितलं, पदराने पाय पुसतानाचे व्हिडिओ बघितले, पांडुरंगाशी कम्पेअर करणारं भाषण देखील आपण ऐकलं। आणि हे फार कमी असतील, याच्यापेक्षा इतर अनेक व्हिडिओज त्यांचे असतील। कारण काही व्हिडिओज आपण काही फोटो जे बघितले
ते काही मोठ्या मोठ्या राजकारण्यांबरोबर, दीपक केसरकरांबरोबर त्यांच्या खरातांसमोर बसलेले असतानाचे, चंद्रकांत पाटलांबरोबर तिथे समोर बसलेले असतानाचे, तेव्हा त्यांना जायला जमत होतं, तेव्हा त्यांना वेळ होता. काय बोलायचं या लोकांना? काही वाटून ती कारणं देऊन त्यांना जर चौकशी समोर जायला मानत नसतील तर हे अतिशय चुकीचं आहे. शी हॅज टू बी फोर्स. त्यांना तिथे जायला भाग पाडलं पाहिजे. अगदी अंजलीजी, तुम्ही आपल्या सोबतच राहा. रुपाली ठोंबरे पाटील सुद्धा सध्या आपल्या सोबत आहेत. रुपालीजी, अशा पद्धतीनं असमर्थता दर्शवणं हे कशाचं द्योतक आहे असं तुम्हाला वाटतं? मी पुन्हा सांगते की त्याच्यासाठीच त्यांना राज्य महिला आयोग असेल, त्याचा पदाचा राजीनामा, पक्षाच्या प्रदेश अध्यक्ष राजीनामा यासाठीच मागितला होता. कारण का त्या तपासात अडथळा आणू शकतात, पुरावे नष्ट करू शकतात. आता त्यांना नोटीस पाठवल्यावर त्या राज्याच्या किंवा सरकारच्या काही पटराणी नाहीयेत, त्यांना काय निमंत्रण नाहीये. त्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या घटनेने कायद्याने नोटीस बजावली आहे, नोटीस. आणि जर त्या नोटीसला हजर राहत नसेल तर अटक करा तातडीने त्यांना. त्यांच्या कुठनंही मक्तेदारी आली, एवढा माज आलाय की त्यांना गव्हर्नमेंट पोलिसांनी पाठवलेल्या समन्सला मी जाऊ शकत नाही. कसं बोलू शकतात जाऊ शकत नाही? तुम्हाला यावंच लागेल, नसेल तर बेड्या घालून आणा त्यांना. कारण तुम्ही जेव्हा राज्य महिला आयोगाचा राजीनामा दिला, तुम्ही तातडीने तुमच्या ग्रुपवर टाकताय की महिला दौरा मी सुरू करत आहे. आता तो दौरा सुरू करत होते, मग तेव्हा कसं जायला तुम्हाला जमणार होतं? त्यांचं जे काही एकंदरीत वागणं करणं ते वैयक्तिक आणि या बोंधू बाबाच्या जो काही प्रकार चालू होता त्यालाच वाढवण्यासाठी त्यांचे दौरे आणि हे चालू होते. त्यामुळे त्यांच्या म्हणण्याला झिरो किंमत आहे. त्यांना SIT चौकशीला जावं लागेल आणि जर नाही गेले तर SITनी डायरेक्टली त्यांना अटक करणे. याचा अर्थ त्या आजही सगळ्या गोष्टी लपवत आहेत. जायला किती वेळ लागणार आहे तुम्हाला? आणि जर तुम्हाला समन्स आलंय, कायद्याचं समन्स आलेलं आहे, तुम्हाला द्यावंच लागतं जाऊन तिथे स्टेटमेंट. आणि त्यातनं तर त्यांचा सगळा हस्तक्षेप कळणार आहे आपल्याला. नक्कीच रुपालीजी, तुम्ही आपल्या सोबतच राहा. कायदेशीर बाबींसंदर्भात बोलायचं आहे. अंजलीजी, नेमका कायदा काय सांगतो? अशा पद्धतीनं एकदा SITनं चौकशीसाठी बोलवलं त्यानंतर अशी असमर्थता दर्शवता येते का? आणि महिला असल्याचं कारण दिलं जाऊ शकतं का? नाही, असमर्थता नक्कीच दर्शवता येते त्यांना, पण त्याचं कारण तितकंसं स्ट्रॉंग लागतं. पण कायद्याप्रमाणे त्यांना आता पहिल्या समन नंतर दुसरं समन बजावलं जाऊ शकतं. आणि त्यातही जर त्या आल्या नाहीत तर जसं आता रुपाली ठोंबरे म्हणाल्या तसं त्यांना अटक करून देखील आणण्यात यावं असंच प्रावधान कायद्यात आहे. पण असं मला तरी आता असं वाटतंय की त्यांनी न जाणं हे अतिशय चुकीचं आहे. आणि त्यांना सांगून, त्यांना समजावून हे कोणीतरी त्यांना कायद्याचं ज्ञान देणं गरजेचं आहे. पण त्यांना कदाचित माहीत नसावं, नाहीतर त्यांनी इतकं म्हणजे त्याला स्टुपिड कारण म्हणू आपण, असं कारण देऊन जर त्या जात नसतील तर SITला पूर्ण ताकदीने त्यांना अटक करून देखील नेता येतं. पण ते एकानंतर 2 किंवा 3 समन्सला जर त्या आल्या नाहीत तरच ते करता येईल असं मला वाटतं. अगदी अंजलीजी, धन्यवाद आमच्याशी बोलात त्यासाठी. तर रुपाली ठोंबरे पाटील सुद्धा आपल्या सोबत आहेत. रुपालीजी, अशा पद्धतीनं कारण त्यात देत आहेत खरं, पण SITची महत्वाची पावलं पुढची कशा पद्धतीचं असू शकतात? आणि सगळ्यात महत्वाचं, अशा पद्धतीचं चाकणकरांचं हे कारण म्हणजे या अशोक खरातला पाठीशी घालण्याचा प्रकार आहे असं वाटतं का? एक लक्षात घ्या, माननीय अंजली दमाने त्यांनी आता सांगितलं, पहिली नोटीस गेलीये त्याच्यामध्ये ते कारण त्याच्या पद्धतीने पाहिजे होतं, परंतु प्रवासात जायला वेळ नाही हे कारण नाही होऊ शकत. त्या आजारी असतील, गंभीर आजारात असतील तर बाबा या तुम्ही जे आम्हाला समज बजावलेला आहे त्या दिवशी न देता त्याची पुढची तारीख देण्यात यावी. रिक्वेस्ट SITला रिक्वेस्ट करावी लागते. आता त्यांच्या बहुतेक डोक्यात अजून आहे की मी महिला आयोगावर आहे आणि मी पाहिजे तसं करू शकते. आणि दुसरी गोष्ट, याच्यामध्ये त्या तिथे जात नाहीयेत, म्हणजेच त्यांना माहिती आहे की त्यांच्या तपासामध्ये त्या अनेक गोष्टी तिथं त्यांच्या पकडल्या जाणार आहेत आणि त्या तिथं पकडल्या गेल्यानंतर यांना तिथं तातडीने अटक सुद्धा होऊ शकते. म्हणून त्या तिथनं जाण्यापासून लांब राहत आहे. परंतु हा जो काही ते खेळ, बालिश खेळ आपण म्हणू की बघा, अशा व्यक्तीला राज्य महिला आयोगाच्या याच्यावर बसवलं होतं की ज्यांना कायदाच कळत नाहीये, कायद्याची
ग्रॅव्हिटी कळत नाहीये आणि मी म्हणजे हे घरातल्या बोलण्यासारखं असं ते सांगतात की नाही प्रवासात वेळ जातो. अहो हे कारण नाहीये. म्हणजे ही त्या SITच्या त्या लोकांची थट्टा लावली आहे, ही कायद्याची थट्टा लावलेली आहे. नक्कीच खरंच अशा त्यांना स्वरूपात काही कारण. अगदी तुम्ही म्हणताय ते खरं आहे. आणि रुपालीजी धन्यवाद आमच्याशी बोला त्यासाठी. तर चाकणकरांनी दिलेलं हे कारण हास्यास्पद आहे आणि अर्थातच कायद्याची थट्टा करणार आहे अशा स्वरूपात प्रतिक्रिया दिलेली आहे रुपाली ठोंबरे पाटील यांनी.